ज्याने 8 चेंडूचा सामना केला आणि 18 धावांची इनिंग साकारली तो या मॅचचा हिरो ठरलाय. समाधान 8 चेंडू 18 धावांची इनिंग साकारली आणि आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये नेलं. तोच या मॅचचा हिरो ठरला आहे. सोहेल धारपवार यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यश धारपवार यांच्या माध्यमातून ते स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सोहेल धारपवार आपण सुद्धा यायचं आहे आणि समाधान आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. खडके साहेबांच्या हस्ते धारपवारांना सोहेल धारपवार यायचं खडके साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच समाधान आणि त्याचबरोबर समाधान यांनी सुद्धा या ठिकाणी आता मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय तो समाधान. सोहेल धारपवार यांना या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. मी विनंती करतो की आमच्या सन्माननीय एक कमिटी मेंबर्स कैलाजी खडके साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समाधान याला समाधानसाठी काय आहे 100 रुपीज आहेत का? ओके डॉट बॉलचे आले. सोहेल धारपवार यायचे आपण सोहेल धारपवार आणि समाधानसाठी या ठिकाणी एक सामना वीर ठरला. या ठिकाणी कैलासजी खडके यांच्या स्वास्थ्य संवंदना शरद वाघे सरपंच आपटा यांच्या त्याचबरोबर सोहेल आणि अजय दोघांनी यायचं. या ठिकाणी एक कॅश प्राइज आहे. गणपत वीर यांच्याकडून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज सोहेल साठी आहे. हे 100 रुपये सुद्धा द्यायचे आहे. डॉट बॉल साठी आले होते सोहेलचा. इकडे हा या बाजूला या आणि कॅश प्राइज या ठिकाणी स्वीकारताना एक अजय भस्मासाठी कॅश प्राइज आलाय. तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. ते घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सर जेव्हा केव्हा सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे मॅन ऑफ द मॅच किंवा काही घेताना अजय आपण समोर कारण इकडे कॅमेरा आहे. निश्चितच समोर कॅमेरा आहे. ओके ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. गो टू कम बॉक्स. काय नाव त्याचं? विनंती असू दे नंतर सांगितलं तर सांगा. सांगतो आणि निश्चितच मला वाटतं विनंती खडके परफेक्ट टायमिंग जुळलं जातं आणि जरी फटका मिस आउट झाला वामनदादा तरी तो सर्कल पार करतो आणि चौकार सहजरित्या मिळतो. आणि निश्चितच मी कौतुक करेन वामनदादा यांचं पहिल्या दिवसापासून ते इथे उपस्थित आहेत. या वेळेला चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये फटका जातोय सुरेखपणे एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं जातंय. राजेश वाघेनी काय बहारदार खेळ केली होती. रिव्हर्सला जे षटकार सकाळी ठोकले होते आय थिंक मला वाटतं कालचे राहिलेले सामने होते. प्रत्येक संघ काल 2-2 सामने जिंकला होता. अशी प्रथमच वेळ आली होती गटामध्ये आणि तिथपर्यंत सुद्धा आयोजकांनी मात्र काय जबरदस्त नियोजन केलं होतं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बिनबाद 21. आदिवासी वादळ घोंगावतोय गेले 6 दिवस कांडोलीच्या या मैदानामध्ये. आणि अलिबाग स्टार ज्याने ओपन अलिबाग प्रीमियर लीग मध्ये बाईक मिळवले असा किशोर नाईक आपल्याला यावेळेला दिसतोय. गोलंदाजी मार्कवर काय बहारदार खेळी केली होती आणि अध्यक्ष साहेब महादेव पिरकडे यांच्या संघाला मात्र सुपर 10 पर्यंतचा हा प्रवास त्याच्या माध्यमातून मिळाला आहे. धाव फलकावर धावा जमाव्या लागतील कारण वरद 11 संघाकडे स्टायलिश फलंदाज किशोर नाईक तर आहेच परंतु त्याच
एक ड्रीम फॉर्म मध्ये आमचे जावई बापू कुणाल निकम आहेत, विशाल वाघमारे आहे आणि हा पुन्हा एकदा खोलव्या टप्प्याचा चेंडू जातोय निर्धाव. कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. खोलव्या टप्प्याचा टाकलेला चेंडू यावेळेला मात्र चेंडू जाईल निर्धाव. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता, कारण आपण पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली आहे साहिल 11 कडे, परंतु एक टार्गेट सेट करणं खूप गरजेचं आहे. ते टार्गेट सेट जर झालं नाही तर समोरची टीम अतिरिक्त कॉन्फिडन्स मध्ये येते आणि यावेळेला स्लोवर चेंडू फटका त्या दिशेला गेलाय, सजलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. 2 धावा मात्र धाव फलकावर येतात. पाहुण्यांचं इथे आगमन होतंय. पुन्हा एकदा एक दिमागदार या स्पर्धेला भेट देण्यासाठी पाहुणे इथे आलेले आहेत. मी आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो. यस, प्रीतम दादा यांचं इथे आगमन झालंय. एक धावा फलकावरती जोडल्या जातील. इथून 29 धावा फलकावरती जोडल्या जातील. अंतिम चेंडू प्रगती पथावरती. यावेळी सलग शफल झाले होते, परंतु गोलंदाजाने हेरलं की फलंदाज शफल झालेत. अगदी पुन्हा एकदा व्हाईट यॉर्कर चेंडू फेकला आणि पुन्हा एकदा थांबवलं गेलं. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती अवघ्या बिनबाद 30 धावा. म्हणजे या मॅच मधचा विचार केला ना तर सलामीवीरांना अक्षरशः रोखून ठेवलं, बांधून ठेवलं आणि बिनबाद फक्त आणि फक्त 30 धावा. म्हणजे गोलंदाजांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहिलं. यस चेतन सर, सॉरी टू इंटरप्ट यू. सर्वप्रथम अतिथी देवो भव आणि ही स्पर्धा ही भव्य दिवस स्पर्धा ज्यांच्यासारख्या मान्यवरांच्या सहकार्याने आम्ही आयोजित करण्याचं शिवधनुष्य पेललंय आणि ते प्रत्यक्षात ते उतरलंय. तर इथे सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका. तर आदरणीय दादांना विनंती असेल, कृपया आपण टॉस बॉक्सच्या तिथे जायचं आहे. पूर्ण अध्यक्ष साहेब महादेव पिरकड साहेब या, त्यानंतर उपाध्यक्ष शरद वाघे साहेब असतील, विष्णू खैर साहेब, शरद सर ठोंबरे, आपण सुद्धा सर्वांनी यायचं आहे. आणि साहेबांचं फुल ना फुलाची पाकळी, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण स्वागत करायचं आहे. शरद सर या.
या प्रकाश साहेब. दरम्यान मॅन ऑफ द सिरीज साठी कैलास दादा मात्र यांच्याकडून LED टीव्ही आलेली आहे. त्यानंतर रोशन पाटील साहेब चिरनेर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल, आमचे परम मित्र आदरणीय भाऊसाहेब हरीश निनगुडा साहेबांकडून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी यस खास सन्मान चिन्ह, साहेबांसारख्या व्यक्तिमत्वासाठी आमच्याकडून मायेची भेट आहे. आणि असंच आपलं प्रेम या आदिवासी समाजासोबत नेहमीच आपण अतिशय आदरातिथ्याने, अतिशय चांगल्या भावनेने सतत जुडलेले आहात. जमिनीवर जुडणारी माणसं कशी असावीत तर ती म्हात्रे साहेबांसारखी. कारण आपण पाहिलं ना तर कोणत्याही प्रकारचं इथे निश्चितच मोठेपणा नाही. एक जमिनीवर राहून कार्यकर्ता जे कार्य करतो ते कार्य मात्र निश्चितच सतत केलं जातं. आणि फक्त साहेबांना विनंती असेल आपलं मनोगत थोडंसं आपण व्यक्त करायचं आहे. आजची रायगड प्रीमियर लीग 2025 एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांचं कौतुक करूया. अतिशय सुरेख पद्धतीच्या मॅचेस दरवर्षी आपण भरवता आणि न चुकता मी सुद्धा या मॅचेसला येतो. खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे. कारण आत्ताच मला वाटतं चांबारलीला तिथे पोचायचंय. तो रजत जो काल आपला 25 लाख रुपये जिंकला आणि त्या टीम मधून त्याला बेस्ट बॅट्समन म्हणून त्याला बक्षीस मिळालं, त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या आपण दिल्या पाहिजेत. कारण आमची मी तुम्हाला एकच सांगतो, खेळाडूंना देखील सांगतो की आमची एकमेव इच्छा, मग आयोजक असतील किंवा आम्ही मंडळी इथे भेट द्यायला येत असू, फक्त आणि फक्त एकच इच्छा की भारताच्या टीम मध्ये आपले खेळाडू जास्तीत जास्त दिसले पाहिजे, ही एकमेव इच्छा आमची सर्वांची आहे. मग आदिवासी बांधव माझ्या कंपनीत तर आता बरेच जण आहेत आणि 30-30 वर्षापासून आहेत. आपल्या आदिवासी बांधवांमधलाच एक मुलगा सिव्हिल इंजिनियर होऊन आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही आता आपण कुठेही कमी नाही होत याचं ज्योतक उदाहरण आमच्याच कंपनीत आहे. त्यामुळे तुम्ही पुढे जात चला. त्याच्यासाठी काही लागेल, काय वाटेल ते लागेल, नुसतं बोलायला नाही तर करायला तर हा प्रीतम म्हात्रे तयार आहे, हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून कौतुक करतो. खूप चांगलं आयोजन आपण केलंय. असंच आयोजन करत राहा जेणेकरून आपल्या इथल्या खेळाडूंना जास्तीत जास्त वाव मिळेल. मी पुन्हा एकदा आयोजकांतर्फे मनापासून धन्यवाद देतो की आपण आमचा यथोचित मान सन्मान केलात. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगलं मनोगत प्रीतम साहेबांच्या माध्यमातून आपण ऐकलत आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. आपण मात्र दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मित्रांनो, पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ते येतात आणि जातात. मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची आणि नव्या पर्वाची तुम्हाला करता आली पाहिजे, तुम्हाला करता आली पाहिजे. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्याच बॉलवरती आकाशाला गवसणी घालणारा हा होता किशोरच्या बॅटमधला धडाकेबाज आणि तडाकेबाज आणि दहशत आणि दर्रा निर्माण करणारा षटकार ठोकीचे. ठोकला जातोय षटकार. किशोरची चांगली फलंदाजी. 31 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालला आहे. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र 31 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती इरादे देखील स्पष्ट केले. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलेला किशोरच्या बॅटमधून आलेला पहिल्याच बॉलवरती षटकार आपण पाहतोय. चेतन सर, आपण पाहिलं तर मात्र 31 धाबांची गरज असताना एक मोठा फटका पहिल्या चेंडूवर या आव्हानातली हवा काढून टाकण्याचं काम मात्र किशोर नाईक चोख पार पाडतोय. आणि इथे आपण पाहिलं ना तर एक
मास्टर माइंड आणि पोटेन्शियल असणारा प्रतिभावंत असा हा आपण पाहिलं तर राजेश वाघे, परंतु यावेळेला टप्पा चुकतोय आणि एक खराब चेंडू तुम्हाला किती धोक्यात टाकू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण. एका चेंडू नंतर धावफलकावर धाबा 6, येणारे 17 चेंडू अद्याप 25 धाबांची गरज. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडेल काही बिघडेल. यस, आदरणीय गोपाळ शेठ सूर्यवंशी साहेब यांचं इथे आगमन झालंय. एक नामवंत उद्योजक स्पर्धेला भेट देण्यासाठी साहेब आलायत. कृपया थोडं आपण विराजमान व्हायचं आहे. या वेळेला चेंडूने एज घेतला आहे आणि चेंडू जातो निर्धाव. अशाच प्रकारचे काही चांगले चेंडू चेतन सर टाकावे लागते. बरोबर सर, तुम्ही बोललात की खराब चेंडू मध्ये क्रिकेटला कधीही माफी नसते. पहिला चेंडू होता खराब, अगदी सुलटा चेंडू होता, सुवर्ण संधी होती आणि त्या संधीचं सोनं देखील किशोर या फलंदाजाने केलं. त्यानंतर दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने कॅरी केला, त्यावरती बॅटला स्पर्श झाला होता, पण पहिल्या स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. हा देखील चांगला फटका आहे. चेहरे एक क्रीम आणि पावडरने नाहीये मित्रांनो, चेहरे एक क्रीम आणि पावडरने नाहीये, तर तुम्ही केलेल्या कार्याने ओळखले जातात आणि तेच कार्य किशोरचं मात्र या मैदानावरती पाहायला मिळतोय. अकुटप्पाचा बॉल होता, त्याला पुन्हा एकदा फेकून देत असताना आउट ऑफ द पार्क या बॉलवरती देखील आलाय दर्जेदार षटकार ठोकडीचे. किशोरची आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूला सामोरा गेला आहे आणि 3 चेंडू मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथल्या प्रेक्षकांना उत्तर देत असताना की मी अलिबाग वरून एवढा लांबचा प्रवास का इथेपर्यंत केला आहे आणि त्याचा उत्तर पुन्हा एकदा अगदी क्रिकेटच्या प्रेमात पाडणारा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र जमिनीला आग लावत घासत पुसत हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार पार पार. आणि आपल्या समोर हे जे दिमागदार आयोजन आपण पाहतोय, आमचा सर्वांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तर होतच, परंतु स्वरूप डिझाईन साऊंड टेंबरी आणि त्याचे प्रोप्रायटर आहेत सुनील पवार, सिद्धेश क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करतात. एक टप्पा अखेरीस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न, तिसऱ्या धाबीसाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग म्हणावी लागेल आणि 3 धाबीच्या बरोबरीने आता सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 19 या आकड्यावरती. जर विचार केला तर 31 धावांचा पाठलाग चालू आहे आणि 31 धावांचा पाठलाग करत असताना कुणाल निकम आणि किशोर ही जोडी मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये राजेश गोलंदाजावरती मात्र प्रति हल्ला चढवण्याचं काम करते आणि 31 धावांचा पाठलाग आम्ही यशस्वीरित्या करणार हे सांगून देत असताना मैदान की चारों ओर देखा, ना वो चंद्रमुखी आई ना वो पारू आई, सामने आई गेंद को ठोक डाला फोड़ डाला, षटकार ठोक दीजिए. साईडने सांगत असताना की आम्ही दोघे पण हिरो आहोत आणि इथून महादेव पिरखेडला आपण पाहतोय अगदी खुशीत गाजरे खातायत. त्यांना माहिती आपण टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहोत. अध्यक्ष आहेत रायगड अध्यक्ष आहेत आणि नक्कीच एकदम खुशीत गाजरे खातात. टॉप 3 मध्ये प्रवेश करणार नाही तर कदाचित नशिबाचा कौल मिळेल आणि फायनल मध्ये सुद्धा जातील. नानिवलीवाले जोरदार आहेत आणि निश्चितच आपण पाहिलं ना तर क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारे आमचे महादेव पिरकड साहेब आणि त्यानंतर माझे जुने जाणते मित्र आहेत. सर्वजण इथे खूप खूप आनंद घेत आहेत. पहिल्याच षटकात इथे चेतन सर हवा निघाली या सामन्याची. निश्चितच दुसरं षटक हाताळतो एक प्रतिभावंत महेंद्र. चांगली रनिंग आपण पाहतोय. अगदी
दोघांच्या डोळ्यामध्ये इशारा झाला ना, त्यानंतर ही धाव मात्र चोरली नाहीये तर चोरी देखील अगदी दिवसा डावल्या केली गेली. एक धाबीचं अंतर पूर्ण केलं आणि एका धाबीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 26 या आकड्यावरती. अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला गोलंदाजाच्या माध्यमातून. महेंद्र गोलंदाजी मार्क वरती आहेत, परंतु एका साईडने सलामीची जोडी आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करते. 26 धावा फलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 31 धावांची गरज असताना कट केलाय, टॅप केलाय बॉलला. 1 धाव तर पूर्ण. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण थोडस पंबल झालं आणि त्याचाच फायदा कुणाल निकम आणि किशोरने घेतला. 2 धावा याच दरम्यान पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने 28 धावा फलकावरती बिनबाद आपण पाहतोय. 31 धावांचं लक्ष समोर असताना आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करत आहोत. 1 धाव पुन्हा जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने धाव फलकावरती 29 धावा एकवटल्या जातील. 2 धावीची गरज आहे. किशोर ज्याच्या बाट मध्ये आपण 2 षटकार 1 चौकार पाहिला, या वेळेस मात्र विजयी फटका खिचणार का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण त्याच्या बाट मध्ये क्षमता आहे, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. सफल झाले, जागा बनवली आणि तदनंतर मात्र चेंडू भिरकावलाय. फाईन क्षेत्रामध्ये पंबल झालं आणि चेंडू मात्र सीमा रेषा पार 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 या बॉलवरती देखील. चेतन थोडस यस वरद 11 संघ इथे जिंकलाय, निश्चितच परास्त झाला इथे साईल 11, परंतु 1 ट्रॉफी घेऊन जाणार. दरम्यान इथे आमचे परम मित्र आदरणीय भाऊसाहेब ग्रामविकास अधिकारी हरीश निडवेडा यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यानंतर व्यस्त कामातून वेळात वेळ काढून आदरणीय कैलास खडके साहेब इथे आलेले आहेत. सर्वप्रथम मी निश्चितच जसं प्रीतमदादा म्हात्रेंनी म्हटलं की प्रत्येक क्षेत्रात आदिवासी चमकला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रात आपण आपलं वेगळेपण जोपासलं पाहिजे. तर असंच वेगळेपण जोपासताना आमच्या कैलास खडके साहेबांची सुपुत्री आमची पुतणी साहेब विनंती कैलास खडके यांनी कराटे स्पर्धेमध्ये शिर्डी येथे झालेल्या स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवलेला आहे. त्यानंतर 3 वेळा स्टेट मध्ये ती गोल्ड मेडल सुद्धा मिळवलेला आहे. आपल्या आदिवासी समाज